ज्यावेळेला जुंपलेले असतात त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे माझे कॉन्स्टेबल माता भगिनी यांचे मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना या सगळ्या याच्यामध्ये काम करावं लागतंय। पण तुम्हालाही मनपूर्वक गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा। जसे तुम्ही ऐकत होतात तसा मीही ऐकत होतो, जसे तुम्ही वाचत होतात तसा मीही वाचत होतो। त्या अमित शहांच्या भेटीनंतर जे काही चक्र सुरू झाली, बरं हे आमचे बांधव त्यांचा काही दोष नाही, चॅनल बोले म्हणजे रोजची चॅनल्स, त्याला मी एक नाव ठेवलंय, आज मला असे वाटते। लोकांना विचारायला कशाला पाहिजे, राजकारणाला विचारायला कशाला पाहिजे, दे ठोकून आपली बातमी। वाटेल त्या बातम्या चालू होत्या, वाटेल त्या बातम्या, मी आपला एन्जॉय करत होतो। तुम्हाला काय बोलायचं ते बोला, मला जेव्हा बोलायचं तेव्हा मी बोलीन। त्या अमित शहांना भेटायला गेलो दिल्लीला, तर तिथे अमित शहांना भेटीच्या वेळेला कोण, अमित शहा आणि मी। तुम्हाला कुठून रे कळलं? मी तिकडे दिल्लीला पोहोचलो काय, राज ठाकरेंना 12 तास थांबायची वेळ आली। अरे गधड्या, दुसऱ्या दिवशीची भेट होती, 12 तास थांबायची कुठून आली? आदल्या दिवशी पोहोचलो तिथे रात्री, त्यात थांबायचा काय विषय आला? पण हे थांबत नाहीत, मला असे वाटते। तिकडे काही पत्रकार मला भेटले, मला बोलले साहेब कधी भेटायचं? म्हटलं मला नाही भेटायचं, माझ्याकडे आता सांगण्यासारखं काही नसेल, मी काय सांगू, मला सांगा काय बोलू तू? म्हणून मी नाही म्हटलं। मी भेट झाली, तिकडनं विमानतळावरती आलो, इथून जाताना पण वो देखो जा रहे हैं, हल्ली हे असतात, पूर्वी ते आचारसंहितावाले असायचे, कुठेही कॅमेरा घेऊन जायचे। अहो एके दिवशी मी बाथरूमला चाललो होतो, मी विनोदाने सांगत नाहीये, मी खरंच तो माझ्या मागे आला। म्हटलं पुढे काय करायचं ठरवलंयस? मी म्हटलं आपलं आपणच करायचंय का आपण काही सहकार्य करणार आहात? कुठे जरा मोकळीक म्हणून नाही, मी इथे माझ्या इकडे घराच्या बाहेर पत्रकार बिचारे ते बसलेले असतात, त्यांना काही मी म्हटलं अरे एखादी गोष्ट ठरली, समजा निवडणुकीच्या संदर्भात ठरली, तर मी येऊन सांगीन ना की लपून लपून निवडणुका लढीन, कोणाला सांगू नको, मतदारांना कळवू नको मी निवडणूक लढवतोय। म्हटलं अरे जर समजा काही ठरलं तर पत्रकार परिषद घेईन, भाषण करीन, येऊन सांगीन की बाबा असं असं अशाच्या गोष्टी ठरल्या आहेत। मग त्यांच्या लक्षात आलं की आता अमित शहाच्या भेटीनंतर काय होत नाहीये, पुढे काय मिळत नाही आपल्याला, मग आपण तो एपिसोड कसा पुढे न्यायचा, मला असे वाटतेचा।